राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज चाकण, आळंदी व राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केल्यानं ही सभा चांगलीच गाजली. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावर त्यांच्याजवळ जात अजित पवारांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी मिश्किलपणे भाष्य करत म्हटलं की माझं टक्कल पडलं तरी लोक मला शिकवतात. असं म्हणताच भर सभेत हर्ष पिकल्याचं पाहायला मिळालं. राजगुरुनगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे अजित पवार यांच्याजवळ व्यासपीठावर गेले आणि त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार मिश्किलपणे भाष्य करत म्हणाले, होय होय बाबा होय, आता असं बोला, आता तसं बोला, माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायत. आता काय करू या बाबाला? बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं याचा विचार तुम्ही करा, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी मोठा हशा पिकला. चाकणमधील सभेत अजित पवार यांनी चाकणपर्यंत मेट्रो आणण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. चाकणमध्ये विकास साधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी या ठिकाणी योग्य पद्धतीनं कसा वापरायचा त्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना व CSR फंडाच्या माध्यमातून देखील निधी विकास कामांकरता या ठिकाणी आणता येईल. याशिवाय भूमिहीनांना म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणं अशी कामंही आम्ही सुरू केली असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत असताना या राजगुरुनगरमध्ये सुद्धा विकास झाला पाहिजे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानं मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मतदार राजा आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान कोणाला करायचं हा निर्णय तुमच्या हातात असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. आळंदीमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन मंदिराबाहेरूनच घेतल्यानं चर्चेला उधाण आले. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं त्यांचा संपूर्ण दिवस दौऱ्यांनी गजबजलेला होता. राजगुरुनगर आणि चाकण येथील प्रचारसभा आटोपून अजित पवार आळंदीमध्ये पोहोचले. सभेला उशीर झाल्यानं पुढील कार्यक्रम वेळेत गाठण्यासाठी त्यांना घाई होती. अजित पवार हे वेळेचे काटेकोर पालन करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना पुढील सभास्थळाला पोहोचणे महत्त्वाचे होते. माऊलींच्या मंदिरासमोरून जात असताना आळंदी देवस्थानचे विश्वस्त त्यांच्या सोबत होते. त्यांनी अजित पवारांना मंदिरात प्रवेश करून दर्शन घेण्याची विनंती केली. मात्र अजित पवारांनी नाही, इथूनच दर्शन घेतो असे सांगत चप्पल काढून मंदिराबाहेरूनच माऊलींचे दर्शन घेतले. आळंदीमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आळंदीत बाकीचे लोक येतील, काहीही सांगतील, परंतु त्यांचे जिल्हे वेगळे आहेत. ते तिकडे काम करतील. त्यांच्या पुढे फाईल आल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या जिल्ह्याचा विचार करतील. कोण ठाण्याचा, कोण नागपूरचा करेल, पण माझ्याकडे फाईल आली की मी पहिले पुणे